नमस्कार मित्रांनो, नरसिंगी किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर स्त्री आरोग्य सहायिकेच्या जबाबदाऱ्या. हेल्थ असिस्टंट फिमेलच्या ज्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण बघणार आहोत. 5 मार्काचा हा प्रश्न आहे, तर आपण बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आरोग्य सहायिकेची जबाबदाऱ्या. तर त्यापूर्वी एक गोष्ट सांगायची, ज्यांना मिडवाईफरी आणि गायनेकोलॉजीचे डिफरन्सेस आणि क्वेश्चन पेपरचे नोट्स हवे असतील किंवा आणखी थोड्याफार काही नोट्स आहेत त्या हव्या असतील तर मला इंस्टाग्रामची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे हाय करा. त्यासोबतच रिसर्च मॅनेजमेंटच्याही काही आणि कम्युनिटीच्याही काही नोट्स आहेत, त्याही हव्या असेल तर ज्यांना हव्या असतील ते त्यांनी लिंकला हे करा, इंस्टाग्रामवरती हाय करा. मग पुढे सांगते पेड नोट्स असणार आहेत. क्लिअर करते, ज्यांना कंपल्सरी नाही आहे, ज्यांना घ्यायच्या आहेत ते घेऊ शकतात, ज्यांना नको आहेत त्यांना ऑलरेडी हे चॅनलवरती आहे तेच नोट्समध्ये असणार आहे. ओके, तर चला, काही लोकांना नोट्स वगैरे काढायचे असतात की बघून नोट्स काढून किंवा स्वतःचं हे करून करायचं असतं, त्यांच्यासाठी कुणालाही सक्ती नाही आहे. तुमच्याकडे असणाऱ्या तुमच्या सिनियरच्या तुमच्या कॉलेजमध्ये शिकवलेल्या त्याही फॉलो केल्या तरी चालतात, काही हरकत नाही आहे. तर आपण टिप बघूया पहिले. बहुउद्देशीय कार्यकर्ते योजनेअंतर्गत आरोग्य सहायिकेच्या कार्यक्षेत्रात 6 उपकेंद्रातील 30,000 लोकसंख्येला आणि आदिवासी ग्रामीण भागात 20,000 लोकसंख्येचा समावेश होतो. आरोग्य सहायिकेच्या ह्याच्यामध्ये एरियामध्ये किती होतं तर 6 कक्षेत 6 उपकेंद्रातील 30,000 व आदिवासी व ग्रामीण भागात 20,000 लोकसंख्येचा समावेश होतो. तिच्या हाताखाली प्रत्येक उपकेंद्रात एक याप्रमाणे 4 आरोग्य म्हणजे जे कार्यकर्ते असतात त्या म्हणजे करत असतात, हेल्थ वर्कर. आरोग्य सहायिकेच्या कार्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो: देखरेख आणि मार्गदर्शन, सुपरविजन आणि गायडन्स. त्याच्यामध्ये काय येतं तर पहिला आहे समाजाला आरोग्य सेवा सुविधा पुरवण्याच्या कामात आरोग्य कार्यकर्त्याला मार्गदर्शन करून त्याच्या कामावर देखरेख ठेवणे. समाजाला आरोग्य सेवा सुविधा पुरवण्याच्या कामात आरोग्य कार्यकर्त्याला मार्गदर्शन करून त्याच्या कामावर देखरेख ठेवायचं आहे. आरोग्य कार्यकर्त्याचे ज्ञानकौशल्य वाढवायचं आहे. समाजात काम करताना कौशल्यपूर्वक काम करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यास मदत करायची आहे. त्याच्यानंतर कामाच्या नियोजनात व उपक्रमाच्या संघटनात आरोग्य कार्यकर्त्यास मार्गदर्शन करून मदत करायची आहे. कामाचं नियोजन करायचं आहे व उपक्रम जे असतात त्याच्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. आरोग्य कार्यकर्त्याच्या दैनंदिन कामकाजावर नजर ठेवण्यासाठी आणि वेळोवेळी तिला मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक उपकेंद्राला आठवड्यातून कमीत कमी एकदा एका ठराविक दिवशी भेट द्यायची आहे. त्यानंतर आरोग्य कार्यकर्त्याच्या कामातील प्रगतीचे ठराविक कालांतराने मूल्यमापन करून त्याबाबतचा अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जे असतात त्यांना द्यायचा आहे. त्याच्यानंतर आरोग्य कार्यकर्तीस आरोग्य संघाचा घटक म्हणून कार्य करण्यास मदत करायचं आहे. आरोग्य कार्यकर्ती जी आहे तिला काय करायचं, त्या आरोग्य संघाचा ती घटक आहे एक प्रकारे, म्हणून तिला मदत करायची आहे. त्या भागातील आरोग्य सहाय्यक पुरुष किंवा मदतनीस आणि दायीचे इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याशी ताळमेळ साधून स्वतःच्या कार्यक्रमाची आखणी करायची आहे. जे आरोग्य कर्मचारी असतात त्याच्यामध्ये पुरुष आरोग्य मदतनीस आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्याशी कार्याशी ताळमेळ साधून कार्यक्रमाची आखणी करायची आहे. स्वतःच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य उपक्रम त्या भागातील इतर विभागांच्या संस्थांच्या कार्यक्रमाशी ताळमेळ साधून राबवायचा आणि गट पातळीवरील बैठकीस उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर आरोग्य सहाय्यकाच्या मदतीने आरोग्य कार्यकर्त्याच्या नियमित बैठका घेणे. आरोग्य सहाय्यक जे असतात त्यांच्या मदतीनं काय करायचं आहे तर आरोग्य कार्यकर्त्याच्या नियमितमध्ये बैठका घ्यायच्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहायचं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या कर्मचाऱ्यांच्या बैठका असतात त्याला उपस्थित राहायचं आहे. त्या भागातील विविध आरोग्य सेवांच्या संघटनामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास मदत करायची आहे. आरोग्य कार्यक्रमाच्या प्रचारात आणि शिबिरात आरोग्य संघ सभासद या नात्याने सहभागी होणे. आरोग्य कार्यक्रमाच्या प्रचारात आणि शिबिरात आरोग्य संघ सभासद या नात्याने सहभागी व्हायचं आहे. आता उपकेंद्रातील औषध पुरवठा उपकरणे आणि निगराणी, सप्लायज इक्विपमेंट्स जे असतात ते मेंटेनन्स आपल्याला सब सेंटरमधलं बघायचं आहे. सप्लायज इक्विपमेंट्स अँड मेंटेनन्स ऑफ सब सेंटर. यामध्ये काय करायचं तर आरोग्य सहाय्यकाच्या सहकार्याने उपकेंद्रात उपलब्ध असलेल्या औषधी साठ्यांची नियमितपणे तपासणी करून उपकेंद्रास आवश्यक असलेली औषधी उपकरणं जी आहेत ती मिळवण्यासाठी उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करायची आहे.
तर आरोग्य सहाय्यकाच्या सहकार्याने उपकेंद्रात उपलब्ध असलेल्या औषध साठ्यांची नियमितमध्ये तपासणी करायची. कोणत्या औषधे, कधीकधी जंताच्या गोळ्या असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर बरीच औषधं, फेरस सल्फेटच्या टॅबलेट असतात. ह्या जे औषधं आहेत त्यांची मदत करायची. तर BP ऑपरेटर्स वगैरे जे आहेत, वजन काटा आहे, ह्या गोष्टी उपकरणे मिळवण्यासाठी उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करायची आहे. त्याच्यानंतर उपकेंद्रातील औषधांसाठी योग्य रीतीने ठेवलेलं आहे का आणि उपकरणांची योग्य निगा राखली जात आहे का याची खातं जमा करणे. उपकेंद्रातील औषधीसाठी योग्य रीतीने ठेवलं आहे का आणि उपकरणांची योग्य निगा राखली जात आहे याची खातरजमा करायची आहे. त्यानंतर आरोग्य कार्यकर्तीचं सर्वसाधारण उपकरसंच आणि प्रसूती उपकरसंच योग्य पद्धतीने ठेवते का याची काळजी करायची. आणि आरोग्य कार्यकर्ती तिचं सर्वसाधारण उपकरण संच, जनरल किट आणि प्रसूती उपकरण संच, मिडवायफ्री किट जे आहे तो योग्य पद्धतीने ती ठेवते का हे पण आपल्याला बघायचं आहे. उपकेंद्र स्वच्छ ठेवले जाते आहे ना आणि उपकेंद्राची योग्य निगा राखली जाते ना, क्लीन आहे ना, नीट आहे ना, हे आपल्याला आरोग्य सहाय्यकीला बघायचं आहे. त्याच्यानंतर आहे आरोग्य कार्यकर्तीने केलेल्या नोंदीची काळजीपूर्वक तपासणी करून नोंदीची योग्य प्रकारे निगा राखण्यासाठी तिला मार्गदर्शन करायचं आहे. आरोग्य जी कार्यकर्ती आहे तिने केलेली जी नोंद आहे त्याची काळजीपूर्वक तपासणी करून त्या नोंदीची योग्य प्रकारे निगा राखण्यासाठी तिला मार्गदर्शन करायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलेल्या नोंदीचे जतन करून त्याच्या आधारे आवश्यक अहवाल तयार करणे. म्हणजे नोंदी जे सांगितलेले आहेत त्याच्या आधारे काय करायचं आहे, आवश्यक आपल्याला अहवाल तयार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आहे आरोग्य कार्यकर्तीने दिलेल्या अहवालांचे योग्य परीक्षण करून त्यात संक्षिप्त रूप देणे व त्याच्या आधारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास ठराविक काळाने अहवाल सादर करणे. नोंदी आरोग्य ह्याच्यामध्ये नोंदी आणि अहवालाचा खूप इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. मग काय करायचं तर आरोग्य कार्यकर्तीने दिलेल्या अहवालाचे योग्य परीक्षण करायचं आहे. आरोग्य कार्यकर्ती जी आहे ती जो अहवाल देते त्याचं काय करायचं, परीक्षण करायचं आहे. त्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. जो अहवाल दिला जातो त्याचं संक्षिप्त रूप द्यायचं आहे आणि मग त्याच्या आधारे काय करायचं आहे आपल्याला, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असतात त्यांना मग आपल्याला अहवाल सादर करायचा आहे, ठीक आहे. नोंदी वगैरे ह्या आहेत. सांगितलेल्या नोंदीची नोंदी आणि अहवाल आरोग्य जे कर्मचारी असतात, सरकारी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यिका वगैरे, त्यांना नोंदी आणि अहवाल त्यांच्या लाईफमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते, ठीक आहे. त्याच्यानुसार आपल्याला नोंदी अहवाल इतकं इम्पॉर्टंट असतं की त्याच्यानुसार आरोग्य सेवांचं मूल्यांकन केलं जातं. खूप इम्पॉर्टंट नोंदी अहवाल, तर कंपल्सरी नोंदी आणि अहवाल येतात. त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही आता बघितलं तिचे कोणते उपकेंद्रातले अजून भरपूर कार्य आहेत, पण 5 मार्काला तुम्ही किती लिहित बसणार. तर उपकेंद्रातले औषध पुरवठा आणि उपकेंद्र निगराणी, त्याच्यानंतर देखरेख आणि मार्गदर्शन, अजून खूप आहेत. प्रत्येक आजारावरती तिचं काय कार्य आहे असं आरोग्य सहाय्यिकेच्या तशा बघायला गेलं तर खूप जबाबदारी आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. अशा प्रकारे आपण लवकर भेटणार आहोत इम्पॉर्टंट माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.